हा टॉपिक इतका सोपा करून शिकणार आहोत की प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतः सोडवू शकाल। वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 6वी चा प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। यातला फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द टेबल बिलो। ह्या टेबल मध्ये आपल्याला वेगवेगळे पिक्चर्स दिलेले आहेत। ट्रायंग्युलर, स्क्वेअर आणि पेंटागोनल शेपचे आपल्याला पिक्चर डायग्राम दिलेले आहेत। त्याच्या मदतीने आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे। हे आहे ट्रायंग्युलर प्रिझम। ही जी डायग्राम आहे ट्रायंग्युलर प्रिझमची, ही डायग्राम हीच आहे। याच्यात बॉटम फेस, हा जो बॉटम फेस आहे हा ट्रायंगल शेप मध्ये आहे, म्हणून आपण इथे ट्रायंगुलर लिहिले। नंबर ऑफ व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू। हे पहा, इथे एक व्हर्टायसेस, हा 2 3, त्यानंतर 4 5 6 असे एकूण इथे 6 व्हर्टायसेस आहेत। टॉपला 3 आणि बॉटमला 3, 1 2 3 4 5 6। नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे कडा, हा 1 2 3, त्यानंतर 4 5 6 आणि बॉटम साइडचे 7 8 आणि हा 9 असे एकूण 9 एजेस आहेत। नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, व्हर्टिकल म्हणजे उभे जे फेसेस आहेत, हे पहा इथला 1, हा 2 आणि हे 3 असे एकूण नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 3। नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस, हा टॉपचा एक फेस आणि हा बॉटमचा दुसरा, असे एकूण नंबर ऑफ बॉटम फेसेस हे 2 झाले। हे आहे ट्रायंग्युलर पिरॅमिड। ह्याचा बॉटम फेस ट्रायंगल शेपचा आहे, म्हणून आपण इथे ट्रायंग्युलर लिहिले। नंबर ऑफ व्हर्टायसेस 1 2 3 4 असे एकूण टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस 4। नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे कडा, हे 1 2 3, त्यानंतर हा 4 5 6, नंबर ऑफ एजेस 6। नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, व्हर्टिकल म्हणजे उभे पृष्ठभाग, हे पहा 1 2 आणि हा 3rd, टोटल नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 3। नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस, टॉपला इथे फक्त व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आहे, इथे फेस नाही, फक्त बॉटमला एक फेस आहे, म्हणून इथे 1 लिहिले। त्यानंतर स्क्वेअर प्रिझम, हा आहे स्क्वेअर प्रिझम। ह्याचा बॉटम फेस, हा बघा बॉटमचा फेस जो आहे तो स्क्वेअर शेपचा आहे, म्हणून आपण इथे स्क्वेअर लिहू शकतो। नंबर ऑफ व्हर्टायसेस, इथे 1 2 3 4, बॉटमचे 5 6 7 8 असे एकूण नंबर ऑफ व्हर्टायसेस 8। नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे कडा, हे 1 2 3 4, टॉपचे झाले 4 आणि हे साइडचे 5 6 7 8 8 झाले। त्याच्यानंतर बॉटम साइडचे 9 10 11 12 असे एकूण नंबर ऑफ एजेस 12। त्यानंतर नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, व्हर्टिकल म्हणजे उभे पृष्ठभाग, हा 1 2 3 आणि हा 4, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 4। नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस, हा टॉपचा एक फेस आणि हा बॉटमचा एक फेस, असे एकूण 2 फेसेस आहेत। त्यानंतर स्क्वेअर पिरॅमिड, हा आहे स्क्वेअर पिरॅमिड। ह्याचा जो बॉटम फेस आहे हा स्क्वेअर शेप मध्ये आहे, मग आपण इथे लिहू शकतो स्क्वेअर। नंबर ऑफ व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू, 1 2 3 4 5, नंबर ऑफ व्हर्टायसेस इक्वल टू 5। नंबर ऑफ एजेस, हे 1 2 3 4, त्यानंतर 5 6 7 8 असे नंबर ऑफ एजेस 8। नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, व्हर्टिकल फेसेस म्हणजे उभे पृष्ठ, हे 1 2 3 आणि हा 4 असे एकूण 4। त्यानंतर नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस, टॉपला इथे व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आहे, टॉपला फेस नाही, फक्त बॉटमला एकच फेस आहे, म्हणून आपण इथे 1 लिहू शकतो। हा आहे पेंटागोनल प्रिझम। ह्याचा बॉटम फेस, ह्याच्या बॉटम फेस मध्ये पहा, हे 1 2 3 4 5 5 साइड्स आहेत आणि 1 2 3, हा इथला 4 आणि 5 असे 5 अँगल्स आहेत, म्हणून आपण ह्याला पेंटागोन म्हणतो। हा बॉटम फेस जो आहे पेंटागोन शेपचा आहे। तुमच्या लक्षात येत असेल की बॉटम फेस वरूनच ह्या डायग्रामला नाव दिले जात आहेत। म्हणजे बॉटम फेस जर ट्रायंग्युलर असेल तर ती डायग्राम ट्रायंग्युलर, जर बॉटम फेस स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, बॉटम फेस पेंटागोनल असेल तर पेंटागोनल। त्यानंतर नंबर ऑफ व्हर्टायसेस 1 2 3 4 5, टॉपचे 5 झाले आणि बॉटमचे 6 7 8 9 10 असे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस 10। नंबर ऑफ एजेस 1 2 3 4 5, टॉपचे 8 झाले 5 आणि साइडचे 6 7 8 9 10, साइडचे मिळून झाले 10 आणि बॉटमचे 11 12 13 14 15 असे नंबर ऑफ एजेस 15। नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, हे पहा, हे 1 2 3 4 आणि हा 5, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 5।
नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस, हा टॉपचा एक फेस आणि हा बॉटमचा एक फेस, असे एकूण नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस 2. ही डायग्राम आहे पेंटागोनल पिरॅमिड. ह्याचा बॉटम फेस पेंटागोनल शेपचा आहे. इथे लिहू शकतो पेंटागोनल. Number of vertices 1, 2, 3, 4, 5, 6. Number of vertices is equals to 6. Number of edges हे 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर हे 6, 7, 8, 9, 10. असे टोटल नंबर ऑफ एजेस 10. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस हा 1, हे 2, 3, 4, 5. असे नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 5 झाले. त्यानंतर नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस, इथे टॉपला व्हर्टायसेस आहे म्हणजे टॉपला फेस नाही, फक्त बॉटमला एकच फेस आहे, मग इथे आपण 1 लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द टेबल बाय रायटिंग द नेम्स ऑफ द शेप्स दॅट अपियर इन द सराउंडिंग एरिया. इथे आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत, त्या पिक्चरचे आपल्याला शेप लिहायचे आहेत. फर्स्ट पिक्चर मध्ये पहा, ही पिक्चर जर आपण पेन्सिलने ड्रॉ केली तर अशा प्रकारची येते, म्हणजे हा शेप आहे कोनिकल, कोन शेप आहे, म्हणून आपण इथे कोन लिहिले. त्यानंतर ही जी नेक्स्ट फिगर आहे त्याचा जर आपण पेन्सिलने शेप ड्रॉ केला तर तो अशा प्रकारचा येतो, हा शेप आहे सिलेंड्रिकल, मग आपण इथे सिलेंडर लिहू शकतो. फुटबॉलचा शेप असा स्फियर आहे. फुटबॉल आणि आपण जो खेळतो बॉल तो पूर्ण भरून असतो म्हणून त्याचा शेप स्फियर. बांगडीचा शेप आहे सर्कल. त्यानंतर इथे जो ट्री दिलेला आहे याचा शेप जर आपण पेन्सिलने ड्रॉ केला तर तो अशा प्रकारे येतो, म्हणजे इथे कोन तयार झालेला आहे, ह्याचा शेप आहे कोन. त्यानंतर इथे जी बुक दिलेली आहे त्याचा शेप आहे क्यूबॉइड. क्यूबॉइडची मी डायग्राम ड्रॉ करून दाखवते. ह्या शेपला म्हणतात क्यूबॉइड. इथे जी बुक दिलेली आहे तिचा शेप आहे क्यूबॉइड. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा प्रॅक्टिस सेट इथेच संपला. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.